नमस्कार, तुम्ही बघत आहात आरोग्य दूत न्यूज. आरोग्य दूत न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज मागे 2 डिसेंबरला मतदान झालेलं होतं. त्याच्यानंतर आज तब्बल 17 दिवसानंतर आज मतदान होत आहे. कारण एवढा विलंब का लागला? न्यायालयीन वादामुळे आज तब्बल 17 दिवस गेलेले आहेत. त्याच्यानंतर आज 20 तारखेला मतदान होत आहे. आज तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी सगळे मतदार लोक रांगेत थांबलेले आहेत. त्यांना दाखवून द्या. आज मतदार लोक रांगेत पूर्ण थांबलेले आहेत. तर आपण आता ही काही मतदार लोक आपल्याकडे मतदान करून आलेले आहेत. आपण त्यांनाच विचारूया, आपलं मतदान झालं का? हो, मतदान झालं. काही अडचणीमध्ये काही अडचण नाही. बर, जर आता तुम्ही हे प्रभाग क्रमांक 12 मध्ये आहात, जो निवडून येईल त्याच्याकडून तुमची काय अपेक्षा आहे? शहराची सुव्यवस्था राहावं, नळ पाणी वगैरे गटरी साफ वगैरे करणं व्यवस्थित झालं पाहिजे, हीच अपेक्षा आहे. बघा, तुम्ही सर्वसामान्य माणसाचं कुठल्याही मतदाराचं अडचणी का असतात? पाणी, वीज, साफसफाई याच्या व्यतिरिक्त त्यांचं काहीच राहत नाहीये. आणि जो बी निवडून येईल खरोखर त्यांनी त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि आता आज 20 तारखेला मतदान होत आहे. ह्याच्यानंतर आता उद्या 21 तारखेला मतमोजणी होणार आहे. म्हणजे जास्त वेळ कोणालाही विलंब करायची गरज नाहीये. कोणाच्या अंगावर गुलाल पडेल, कोणाच्या अंगावर गुलाल पडणार नाही. आपणाला जास्त वेळ बघायची गरज नाही, उद्याच बघायला भेटेल. आणि हे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. धन्यवाद. तुम्ही बघू शकता या ठिकाणी कोंडवा गल्ली आहे, प्रभाग क्रमांक 12 आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी ट्रॉफिक किती जाम होत आहे. तर या ठिकाणी ते गाड्या तिकडे अडवणं गरजेचं आहे. तुम्ही आता या ठिकाणी बघू शकता, या ठिकाणी ट्रॉफिक जाम होते पुरेपूर. या ठिकाणी पुरेपूर ट्रॉफिक जाम होते. इकडे दाखवून द्या ट्रॉफिक. आता तुम्ही बघू शकता या ठिकाणी ट्रॉफिक जाम होते. या ठिकाणी हे पुरे या ठिकाणी या. तर इथे या ठिकाणी इकडून जे गाड्या येणाऱ्या आहेत, तिकडे गाड्या त्यांनी तिकडे थांबून दिलं पाहिजे. नाही तर तुम्ही बघू शकता आता इकडून गाडी येणारी तुम्ही बघू शकता. आणि या ठिकाणी ही गाडी म्हणजे एकमेकांमध्ये आता एकमेकाला जायला रस्ता नाहीये. तर या ठिकाणी कुठं ना कुठं पोलीस प्रशासनाने ना बाहेर तिकडे गाड्या अडवायला पाहिजे. धन्यवाद.